प्राचीन भारतात ऋषीमुनींनी असा एक शब्द सांगितला होता, जो फक्त एक शब्द नाही तर तो तुमच्या अस्तित्वाचं सार आहे. जर हा शब्द नीट समजून घेतला तर कदाचित तुम्ही शोधत असलेली अनेक उत्तरं आधीपासूनच तुमच्याकडे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आज आपण तो शब्द समजून घेणार आहोत, ज्याला अध्यात्माचा कणा म्हटलं जातं, आणि तो शब्द आहे सच्चिदानंद. सच्चिदानंद हा केवळ एक शब्द नाही, तर तो मानवी बुद्धीने ईश्वराच्या अथांग स्वरूपाला समजून घेण्यासाठी केलेला एक प्रांजळ प्रयत्न आहे. वेदांत परंपरेत आणि उपनिषदांमध्ये ब्रह्माचं वर्णन सत, चित आणि आनंद या स्वरूपात केलेलं दिसतं. जेव्हा प्राचीन ऋषीमुनी या परमतत्वाचं वर्णन करू लागले, तेव्हा त्यांना प्रकर्षानं जाणवलं की मानवी भाषा त्या असीम शक्तीसमोर तोकडी आहे. कारण ज्याला रूप नाही, रंग नाही आणि मर्यादाही नाहीत, त्याला शब्दांच्या चौकटीत कसं बसवायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. म्हणून या 3 मूलभूत तत्वांच्या आधारे सच्चिदानंद ही संकल्पना रूढ झाली. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम महाराजांचे किंवा एकनाथ महाराजांचे अभंग वाचा. प्रत्येक संताने या अवस्थेचं सुंदर वर्णन केलेलं आहे. एकनाथ महाराजांचंच उदाहरण घेऊया. सच्चिदानंद खुण एका जनार्दनी, स्वयं ब्रह्म जाण नाम असे. नाथ महाराज म्हणतात की त्या परमेश्वराची खरी ओळख सच्चिदानंद हीच आहे. तोच स्वयं ब्रह्म आहे आणि सच्चिदानंद हेच त्याचं खरं नाव आहे. पण सच्चिदानंद ही संकल्पना फक्त ईश्वरापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या आत्मस्वरूपाची सुद्धा ओळख आहे. म्हणूनच आपण म्हणतो की सच्चिदानंद रूपाय, म्हणजेच ज्याचं स्वरूप सत्य, ज्ञान आणि आनंदानं परिपूर्ण आहे असा तो परमात्मा. आणि या अनुभूतीचा अंतिम अर्थ असा की आपण आणि तो परमात्मा वेगळे नाही आहोत, तर एकच आहोत. आता हा सच्चिदानंद शब्द सोप्या भाषेत समजून घेऊया. यातला पहिला शब्द आहे सत. सत म्हणजे जे कधीच संपत नाही. निसर्गाचा नियम आहे, जे जन्माला येतं ते कधी ना कधी मरतं. पण अनेक तत्त्वज्ञानानुसार तुमच्या आत असं काहीतरी आहे जे तुमच्या जन्माच्या आधीही होतं आणि मृत्यूनंतरही असेल. जे काळाच्या पलीकडं आहे ते म्हणजे सत. दुसरा शब्द आहे चित. चित म्हणजे शुद्ध जाणीव. समजा तुम्ही गाढ झोपेत आहात, तुम्हाला स्वप्नही पडत नाही, तरीही सकाळी उठल्यावर तुम्ही म्हणता की आज मला खूप छान झोप लागली. पण हे तुम्हाला कसं कळलं? कारण झोपेत तुमचं मन बंद होतं, पण तुमची जाणीव जागे होती. तीच जाणीव म्हणजे चित. आणि जेव्हा हे सत्य आणि ही जाणीव एकत्र येतात, तेव्हा तिसरी गोष्ट आपोआप जन्माला येते, आणि ती गोष्ट म्हणजेच आनंद. हा आनंद म्हणजे लॉटरी लागलं होणारा आनंद नाही, तर हा तो शांत अनुभव आहे जो कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या आतच असतो. आता तुम्ही म्हणाल हे सगळं ऐकायला छान वाटते, पण रोजच्या गडगडीत याचा वापर कसा करायचा? तर बघा, एक सोपं उदाहरण पाहूया. एका विशाल अशा समुद्राचा विचार करा. समुद्राच्या वरच्या भागावर पाहिलं तर तिथं नेहमीच काहीतरी घडत असतं. कधी वारा रुंजी घालत राहतो, तर कधी लाटा उसळतात आणि किनाऱ्यावर येताच त्या विरून जातात. आपलं आयुष्यही बरंचसं असंच असतं. बाहेरून दिसणाऱ्या या लाटा म्हणजे आपल्या भावना आहेत. जेव्हा सुखाचा एखादा क्षण येतो तेव्हा आपण आनंदाने भरून पावतो, पण जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा मनात नकारात्मक विचार येतात. तेव्हा आपलं मनही अस्थिर होतं, जणू त्या लाटांसारखंच वरखाली होत राहतं. अशा वेळी आपल्याला वाटतं की आपण फक्त एक छोटीशी लाट आहोत. कधी कधी तर अशीही भीती वाटते की हा आनंदाचा क्षण संपला की लाट जशी किनाऱ्यावर येताच विरून जाते, तसंच आपलं अस्तित्वही संपून जाईल. पण थोडा विचार करा, लाटा कितीही मोठ्या असल्या तरी ते समुद्रापेक्षा वेगळ्या असतात का? लाटांच्या हजारो फूट खाली असलेला समुद्र बघा, तिथं प्रचंड शांतता आहे, तिथं कोणताही गोंधळ नाही, तिथं फक्त अथांग पाणी आहे. आपल्या आयुष्यात येणारी संकटं, कामाची ओढाताण, पैशांची चणचण हे समुद्राच्या वरच्या लाटांसारखंच आहेत. पण तुमच्या अस्तित्वाचा जो गाभा आहे तो त्या खोल समुद्रासारखा स्थिर आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात वादळ येईल, तेव्हा तुम्हाला खूप ताण येईल, तेव्हा स्वतःला फक्त एक गोष्ट विचारा, मी ती छोटीशी अस्थिर लाट आहे की मी तो अथांग आणि शांत समुद्र आहे? ज्या क्षणी तुम्हाला उमजेल की तुम्ही सत आहात म्हणजेच कायम टिकणारे आहात, तुम्ही चित आहात म्हणजे हे सगळं पाहणारी जाणीव आहात, तेव्हा तुमच्या आयुष्यात आपोआप तो तिसरा भाग येईल, तो म्हणजेच आनंद. हा आनंद म्हणजे सगळं सुरळीत असणं नाही, तर सगळीकडं गोंधळ सुरू असताना सुद्धा मनाची शांतता ढळू न देणं आहे. हे भान एकदा जागृत झालं की बाहेर काही घडलं तर तुमच्या आतला शांततेचा झरा कधीच सुकणार नाही. मित्रांनो, सच्चिदानंद होणं म्हणजे हिमालय गाठणं नाही, तर आपल्या मूळ स्वभावाकडं परत येणं आहे. आजपासून जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल तेव्हा फक्त डोळे मिटा आणि स्वतःला फक्त आठवण करून द्या की तुमचं अस्तित्व हे सत्याने बनलेलं आहे. तुमच्याकडं जाणीवेचा प्रकाश आहे आणि आनंदाचा झरा तुमच्या आतच वाहत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आनंदी व्हायचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही स्वतःच आनंदी स्वरूप आहात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सखोल विषयासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.